20 वर्ष लहान तरुणीशी केलं लग्न, रात्री घडलं असं काही की पतीचा मृत्यू. भयंकर प्रकार, बेडवरच सुन्न पडला. कारण जाणून हादराल. शहरभरात खळबळ उडवणारी ही घटना एका लग्नाने सुरू झालेली एका रात्रीच मृत्यूवर येऊन थांबली. उत्तर प्रदेशातील झाशी शहरातील ही घटना आहे. शांत दिसणाऱ्या परिसरात अचानक पोलिसांची गाडी आली, लोकांची गर्दी जमली आणि एकच चर्चेला उधाण आलं. एक व्यक्ती अचानक मृत अवस्थेत सापडल्याची बातमी पसरताच परिसरात खळबळ उडाली. मृत व्यक्तीचं नाव होतं सुनील, वय वर्ष 53. 2 मजली घरात एकटे राहणारे, शांत स्वभावाचे आणि स्वतःच्या दुनियेत जगणारे. शेजाऱ्यांना ते फार बोलके नव्हते, पण कुणाशी वादही नव्हता. सर्व काही सामान्य दिसत होतं. पण सुनील यांच्या आयुष्यात एक मोठा बदल झाला होता. काही महिन्यांपूर्वी त्यांनी पुन्हा लग्न केलं होतं, तेही स्वतःपेक्षा तब्बल 31 वर्षांनी लहान असलेल्या तरुणीशी. या लग्नाची चर्चा परिसरात आधीपासूनच सुरू होती. 32 वर्षांची ज्योती घटस्फोटीत, 7 वर्षाची मुलगी. आयुष्य पुन्हा नव्याने सुरू करण्याचा तिचा निर्णय होता. सुनील आणि ज्योतीची भेट झाली आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. वयातील मोठं अंतर पाहून सुरुवातीला ज्योती थोडी साशंक होती, पण सुनील यांनी तिची आणि तिच्या मुलीची जबाबदारी घेण्याचं आश्वासन दिलं. शेवटी ज्योतीने होकार दिला आणि दोघांचं लग्न पार पडलं. लग्नानंतर सुरुवातीचे काही दिवस शांततेत गेले. दोघंही एकत्र राहत होते. शेजाऱ्यांना सगळं सुरळीत चाललं असल्याचं दिसत होतं, पण आतून काहीतरी बिनसलं होतं. लग्नानंतर काही दिवसांनी ज्योतीला एक गोष्ट समजली. सुनील यांना दारूचं गंभीर व्यसन होतं. सुरुवातीला तिने दुर्लक्ष केलं, पण हळूहळू हा विषय घरातील वादाचं कारण बनू लागला. दररोज रात्री उशिरा घरी येणं, दारू पिऊन गोंधळ करणं, मग शांत बसणं, हे सगळं वारंवार घडू लागलं. ज्योती अस्वस्थ बनू लागली. घरातील वातावरण तणावपूर्ण बनलं. एका रात्री सुनील घरी आलेच नाही. ज्योतीने रात्रभर वाट पाहिली, फोनही लागला नाही. सकाळी ते घरी आले तेव्हा वातावरण तणावपूर्ण झालं. त्यावरून दोघांमध्ये जोरदार वाद चालू झाला. आवाज इतका वाढला की शेजाऱ्यांनाही ऐकू येऊ लागलं. रागाच्या भरात ज्योतीने घरातील दारूच्या बाटल्या उचलल्या आणि सिंकमध्ये ओतून टाकल्या. हा प्रसंग सुनील यांना सहन झाला नाही. ते काही वेळ शांत राहिले, पण घरातील वातावरण पूर्णपणे बदललं होतं. त्यानंतर दोघांमध्ये संवाद कमी झाला. काही दिवस शांततेत गेले, पण आतून काहीतरी सुरू होतं. शेजाऱ्यांनीही सांगितलं की त्या घरात काहीतरी तणाव असल्याचं जाणवत होतं. 21 जूनची सकाळ. दिवस साधाच होता. ज्योतीने चहा बनवला. सुनील शांतपणे बसले होते. कुठलीही चर्चा नाही, कुठलाही वाद नाही. चहा दिल्यानंतर सुनील घराबाहेर जाऊन बसले. ज्योती घरातील काम करत होती. सर्व काही सामान्य वाटत होतं. काही वेळाने अचानक बाहेर हालचाल सुरू झाली. शेजाऱ्यांनी आवाज दिला. ज्योती बाहेर आली आणि जे दृश्य दिसलं ते पाहून ती हादरली. सुनील जमिनीवर पडले होते. त्यांच्याजवळ काहीतरी बाटली दिसत होती. शेजाऱ्यांनी तात्काळ त्यांना उचललं. घाईघाईने त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं. डॉक्टरांनी उपचार सुरू केले, पण परिस्थिती गंभीर होती. काही वेळात डॉक्टरांनी धक्कादायक बातमी दिली. सुनील यांचा मृत्यू झाला होता. ही बातमी समजताच परिसरात खळबळ उडाली. लग्न, वाद आणि अचानक मृत्यू, सगळं काही संशयास्पद वाटत होतं. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. चौकशी सुरू झाली. घराची तपासणी करण्यात आली. शेजाऱ्यांचे जबाब नोंदवले गेले. ज्योतीचा जबाब घेतला गेला. तिने सकाळी काय घडलं ते सांगितलं. सर्व बाजूंनी तपास झाला. मग शेवटी धक्कादायक गोष्ट समोर आली. पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आलं की सुनील यांनी विषप्राशन केलं होतं. वैवाहिक वाद आणि मानसिक तणावामुळे त्यांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. तरीही पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करीत आहेत. कारण एका लग्नाने सुरू झालेली ही गोष्ट मृत्यूवर येऊन का थांबली, हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. 20 वर्ष लहान तरुणीशी केलं लग्न,